कलेक्टर के पास में बैठ के वो लेटर देना पड़ेगा। अपनी नहीं, वो ये संस्था नहीं, वो गवर्नमेंट भी और ये भी उधर की चेयरमैन और इधर के दोनों मिल राजूड़ा में के जितने भी सभा है जनरल मीटिंग बिठाओ, बुलाओ और बिठा के ये सब ये करो। कम से कम है ना पंप पैसे है ना थोड़ा बहुत तो मिलना मागतो तुम्हाला मिळेल, पण तुम्ही आता बातमी करून उपयोग काय? तुम्हाला काय ते फायदा झाला तर ना भाई। काय त्यांना बोलायचं मला एवढं वाईट वाटलं ना काय करा माहिती आधीच द्या ना। मोबाईल तुझ्या आहे का? संघटना वगैरे युद्धजन्य परिस्थितीचा फटका कुठेतरी मच्छीमारी व्यवसायावर होताना दिसतोय। डिझेलचे देखील दर वाढलेले आहेत आणि या साऱ्याचा फटका बसला कुठेतरी मच्छीमार आर्थिक संकटामध्ये पडताना दिसतोय। काय परिस्थिती तर तुम्ही बघत असाल तर एकदम खूपच वाईट आहे। खूप म्हणजे त्याचं बघायला गेलं तर एवढं म्हणजे असं आलं की दुष्काळाच्या परिस्थितीवर आम्ही आलेलो आहोत। तर ते म्हणाला तर दुष्काळ म्हणजे असं आहे की डिझेल पुरवठा जर भेटतच नाही आहे, डिझेल तर आपल्याला भेटत नाही आहे। दुसरा म्हणजे जर कुठला दुसरा पर्याय जर करायला गेलो आम्ही पंपावर गेलो तर पंपावर पण आपल्याला डिझेल तर समोरासमोर तोंडावर बोललं जातं की तुम्ही डिझेल घेऊ नका, तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही। त्याचं कारण असं आहे की ते बॅरलमध्ये आम्ही देणार नाही म्हणून। आणि आता गेले 3 आठवडे झाले आहेत आमच्या बोटी डिझेल भेटल्या नसल्यामुळे तुम्ही बघत असाल की ते बोटी पण आज बंद आहेत। बंद असल्यामुळे आणि त्याच्यावर माणसं जी कामं करणारी आहेत त्यांचं पण जेवणा खाण्याचे पण हाल झालेले आहेत। तर त्यांना कुठून आधी तर सगळ्यात पहिले तर मच्छीच भेटत नव्हती, त्यामध्ये कुठेतरी आपण कुठनं कर्ज काढून कुठे काय करून आम्ही धंदा करायला थोडेफोत आपण एकामेकांना आपण सहकार्य करत होतो। आणि दुसरा विषय म्हणजे जर असा गेला तर आता बोटीवाल्याला असं झालं की मच्छी भेटत नव्हती, आता ते डिझेल पण भेटत नाही आहे। आता डिझेल भेटला नसल्यामुळे आता बोटी समुद्रात जाणार कशा? कारण की मेन सोर्स ऑफ त्याचं जे आहे तो कन्झम्पशन डिझेलवरच आहे। आणि तो डिझेलच जर भेटला नाही तर बोटी समुद्रात जाणार कसे? आणि जर डिझेल समुद्रात जर बोटी समुद्रात नाही गेले तर बोटीवर काम करणाऱ्या माणसांचं जेवणा खाण्याचं करणार कसे? त्यांना पैसे कसे देणार? त्यांना पगार कसे देणार? आज 2 आठवडे झाले त्यांची बोट आम्ही बंद ठेवलेली आहे। बोट आम्ही आज बंद ठेवलेली आहे। बोट बंद ठेवल्यामुळे त्यांची 2 आठवडे झाले त्यांचे पैसे आम्ही त्यांना देऊ शकत नाही आहोत, त्यांना राशन पाण्याला आम्ही करू शकत नाही आहोत। आज अशी परिस्थिती आहे मी त्यांचे हातापाय पडून त्यांना आम्ही बोलायला लागलो की आमच्याकडे आता पैसे नाही आहेत किंवा काय नाही आहे, तर तुम्ही खलाशांना मग बोलायला हवं आहे की तुम्ही आम्हाला जरा सोकाळून घ्या। अशी एवढी वाईट परिस्थिती आमची आलेली आहे। तर माझं एवढं मत आहे की फक्त सरकारने जे काय आहे आमच्यावर थोडं लक्ष ठेवावं, आमच्यावर थोडा बहुत आपल्याला मदत करावी, जेणेकरून आम्हाला हे धंदा सुखरूप जे काय आहे थोडासा वेळ वाचलेला आहे 2 महिने 1 महिना 1.5 महिने, त्यामुळे आम्ही थोडं त्यामध्ये सस्टेन करू शकतो आणि कुठेतरी आपण पुढे वाटचाल त्यामध्ये काहीतरी आम्हालाही करता येईल।